बघून कळलंच असेल आपल्याला आज आपण कुठली रेसिपी बनवतोय. तर आज आपण बनवतोय मस्त थंडीमध्ये अशी गरमागरम वाफाटती वरणफळं म्हणजेच डाळ चकोल्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर वरणफळं बनवण्यासाठी मी तर अर्धा कप तूर डाळ घेतली आहे. त्यात 1 कप पाणी घालून आपल्याला डाळ शिजवून घ्यायची. शिजवत असताना त्यात थोडंसं मीठ, हळद, तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे आपली डाळ छान मऊ शिजते आणि हळद मीठ घातल्यामुळे चवीला छान असं वरण होतं. तर कुकरला डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची. तर इथं मळण्यासाठी मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात थोडंसं लाल तिखट, हळद वगैरे घालू शकता, पण आम्हाला अशा प्लेन सिंपल आवडतात म्हणून मी फक्त मीठ घालते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं लाल तिखट, हळद घातली तरीही चालते. तर व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना पीठ घट्टसर मळायचं, जसं आपण पुरीचं मळतो तसं. जर तुम्ही खूप पातळ अशी कणिक भिजवली तर मग आपली वरणफळं जी आहे ती खूप जास्त पातळ होतील आणि चवीलासुद्धा तितकी छान लागत नाही. तर मळताना पीठ असं घट्ट मळायचं आहे आणि लाटतानासुद्धा पोळी घट्ट पीठ मळल्यानंतर पातळ पोळी लाटायची, म्हणजे वरणफळं अगदी छान शिजतात आणि वरणामध्ये मिक्ससुद्धा होत नाहीत. जर तुम्ही पातळ पोळी लाटली किंवा जर पातळ कणिक भिजवली तर तुमचे जे वरणफळ आहे ते वरणामध्ये मिक्स होतील, म्हणजे त्याचे तुकडे होतील. तर कणिक भिजवताना कणिक ही घट्टच भिजवायची आहे. तर इथं मी 3 गोळे तयार करून घेतले, एक साधारण छोट्या आकाराचे आणि एक पोळी लाटून घ्यायची. जशी आपण पोळी लाटतो त्याच तितकीच मध्यम आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता चपाती जशी आपण लाटतो त्याच पद्धतीने ही चपाती आपण लाटून घ्यायची आहे. तितकीच जाड ठेवायची आहे, खूप जास्त बारीक, खूप जास्त जाड ठेवायची नाही आहे. जरी तुम्ही जाड ठेवली तरी ते शिजायला खूप वेळ लागून जाईल. तर तुम्ही बघू शकता चपाती इतकीच मी पातळ ठेवलेली आहे. आता चाकूच्या साहाय्याने किंवा तुम्हाला जे शक्य असेल त्याने तुम्ही व्यवस्थित असे आपले जी चपाती आपण लाटून घेतली आहे त्याच्या चकोल्या पाडून घ्यायच्या आहेत. तर मी इथं स्क्वेअर शेपमध्येच चकोल्या पाडून घेते आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही डायमंड शेपमध्ये कट केल्या तरीही चालतील, पण इथं मी स्क्वेअर शेपमध्येच कापून घेते आहे. तर आपण चकोल्या पाडताना बाहेरच्या ज्या एजेस त्या काही काढून घेणार नाही, तशाच वरणात घालणार आहे. तर ह्याच्या आपण चकोल्या पाडून घेतल्या तर एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहे. तर ज्यात मी कणिक भिजवली होती मी त्यातच काढून घेते आहे. एकावर एक ठेवल्या तरीही चालतात, कारण वरणात गेल्यानंतर त्या मोकळ्याच होतात. तर आता वरणसुद्धा आपलं छान असं शिजलेलं आहे. त्यालासुद्धा छान असं रवीच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर वरणसुद्धा मिक्स झालं आहे आपलं व्यवस्थित असं. आता आपण फोडणी करून घेऊ. तर फोडणीसाठी मी तर तेल घेतलं आहे, जिरा मोहरी घालून घ्यायची आहे. नंतर इथे मी 2 लाल सुक्या मिरच्या घेतल्यात. तर या खूप फिक्क्या मिरच्या असतात ज्या तडक्यासाठी यूज होतात, त्यात मी इथे 2 सुक्या मिरच्या घालून घेतल्यात. नंतर लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेतली आहे. तुम्ही मिरचीच्या ऐवजी लाल तिखटाचा सुद्धा यूज करू शकता, पण मिरची घातलेल्या ज्या वरणफळं असतात ते अगदी छान लागतात आणि आम्हाला हीच आवडतात. तर मी इथं 1 टोमॅटो घेतला आहे मध्यम आकाराचा आणि टोमॅटोसुद्धा घालून घेतला आहे. जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही इथं कढीपत्ता यूज केला तरी चालेल. माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घातलेला. तुमच्याकडे असेल तर तुम्ही कढीपत्ता घालायचा आहे, अगदी छान टेस्ट येते. तर टोमॅटोसुद्धा मऊ करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि इथं मी कोथिंबीर घालून घेतली आहे. तर कोथिंबीरसुद्धा आपल्याला थोडासा कच्चापणा गेला इतकी परतून घ्यायची आहे. तर तुम्ही कोथिंबीर नंतरसुद्धा घालू शकता. आता आपण ह्या फोडणीमध्ये वरण घालून घ्यायचं आहे. ते वरण आपण पातळ करून घेतलं होतं, मिक्स करून घेतलं होतं, ते वरण घालून घ्यायचं आहे. आवश्यक तितकं पाणी घालून घ्यायचं आहे. तर मी इथं शिजवताना अर्धा कप डाळ घेतली होती आणि त्यात 2 कप पाणी घालून इतकी आपण डाळ शिजवून घेतली होती. तर यात मी 2 कप पाणी घालून घेते, म्हणजे बरोबर 3 कप पाणी आपल्याला यात घालून घ्यायचं आहे आणि पातळसर ठेवायचं आहे. नंतर आपल्या ज्या वरण उकडून येईल तेव्हा त्यात एक एक करून आपल्या डाळ चकोल्या सोडून घ्यायच्या आहे. तर तुम्ही आधीच वरण घट्ट ठेवलं तर ते खूप जास्त घट्ट होऊन जाणार, म्हणून आधीच वरण खूप पातळ ठेवायचं आहे आणि एक एक करून सर्व चकोल्या यात घालून घ्यायच्यात. तर
उकडत्या वरणातच आपल्याला चकोल्या घालायच्या, नाही तर मध्ये एकमेकाला चिटकू शकतात. त्याच्यामुळे गॅस फुल ठेवायचा आणि या चकोल्या घालून घ्यायचा. सारखं ढवळत राहायचं जेणेकरून ज्या चकोल्या चिटकल्या असतील त्या निघून जातील, मोकळ्या होतील. त्याच्यामुळे सारखं असं ढवळत राहायचं आहे सुरुवातीला. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि ह्या चकोल्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे. तर जेव्हा आपल्या चकोल्या शिजतात तेव्हा वरणाचा कलर थोडासा फिक्का होतो आणि आपल्याला समजतं की आपल्या चकोल्या छान शिजल्यात. तर पूर्णपणे वरती येऊन जातात. तर इथं चकोल्या छान शिजत आहे कमी गॅसवर. आता यात मी एक अर्धा लिंबाचा रस घालून घेतला आहे. तुम्हाला लिंबाच्या रसाच्या ऐवजी जर चिंच घालायची असेल तर तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता. पण मग चिंच घातली की गूळ घालावं लागेल म्हणून मी फक्त इथे लिंबाचा रस घालते. खूप छान टेस्ट येते लिंबाच्या रसाने. तर मस्त आपल्या चकोल्या तयार झाल्या आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि अजून तुम्हाला कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा.